चला मित्रांनो, सागरशास्त्रामधला पुढचं प्रकरण येतंय महासागरीय तळरचना, म्हणजे महासागराची तळाची रचना कशी। आता हे लक्षात घेतलं पाहिजे की असं समजून घ्यायचं तुम्ही, इकडे जमीन आहे आणि इकडे समुद्र आहे असा, ठीक आहे। इकडे हा समुद्राचा तळभाग येतो असतो बघा, असा तळभाग आहे, ठीक आहे। या तळाची रचना कशी आहे आपल्याला ते बघायचं। या इथपर्यंत पाणी, आता हे पाण्याचा भाग आहे हा सगळा, ठीक आहे। याला म्हणायचं सागराचा पृष्ठभाग आणि याला म्हणायचं सागराचा तळभाग। सागराचा पृष्ठभाग काही वेगवेगळ्या प्रकारातला नाही, तो एकाच पातळीत राहण्याचा गुणधर्म आहे, पाणी एका पातळीत राहण्याचा गुणधर्म असल्यामुळे। पण तळभाग जो आहे तो तळभाग एका पातळीत राहत नाही, हा खालीवर राहतो असतो असा, ठीक आहे। त्यामुळं या तळभागाचेच प्रकार या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचे। पण त्या अगोदर काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत की या ठिकाणी जहाज जे असतात त्या जहाजावरून समुद्राची खोली मोजण्याचे एकक बसवले जात असतं बघा। तर सागराची खोली कशात मोजतात तर फॅदममध्ये मोजल्या जात असतं। सागराची खोली मोजण्याचे एकक हे एकक आहे फॅदम, ठीक आहे। आणि एक फॅदम म्हणजे 1.8 मीटर इतकी खोली येते। त्याचबरोबर हेही लक्षात घेतलं पाहिजे, सागराची जी लांबी आहे लांबी मोजण्याची एकक पण लक्षात घेतलं पाहिजे। आपण जमिनीवरची लांबी किलोमीटरमध्ये मोजत असतो बघा, पण इकडची जी लांबी आहे हे मोजण्याचे एकक आहे नॉटिकल मैल, ठीक आहे। आणि 1 नॉटिकल मैल म्हणजेच 1.85 किलोमीटर इतकं अंतर असते, ठीक आहे। तर ह्या बेसिक गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे। सागराची खोली मोजण्याचे जे एकक आहे त्याला म्हणायचं फॅदम, ठीक आहे। एकक फॅदम आहे आणि एक फॅदम म्हणजे 1.8 मीटर आहे, ठीक आहे। फॅदोमीटर नावाचं यंत्र असतं, त्याच्यावरती अल्ट्रासॉनिक किरणाच्या लहरीच्या आधारे या ठिकाणी सागराची खोली किती आहे ते आपल्याला अंदाज बांधता येतो असतो बघा। ते फॅदममध्ये मोजलं जात असतं। आणि सागराची जी लांबी आहे जहाजावरती नॉटिकल मैल असतं की आपण किती नॉटिकल मैल किनारपट्टी बसून आलो आहे अंतरावरती, ते त्या ठिकाणी सांगत असतं बघा। आणि 1 नॉटिकल मैल म्हणजेच 1.85 किलोमीटर म्हणजे जवळपास 2 किलोमीटर येत असतं। तर ह्याही हिशोबाने या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे। त्याचबरोबर हेही समजून घेतलं पाहिजे, आपला भारताची जी किनारपट्टी आहे ही टोटल किनारपट्टी लागलेली आहे 7517 किलोमीटर। आणि त्या हिशोबाने मग प्रत्येक देशाचं सागराच्या पृष्ठभागावर किती वर्चस्व राहील आणि सागराच्या तळभागावर किती वर्चस्व राहील हे या ठिकाणी मांडलं जात असतं बघा, समजलं जात असतं। आणि यासाठी आंतरराष्ट्रीय सागरशास्त्र नावाची संस्था आहे। ही आंतरराष्ट्रीय सागरशास्त्र नावाची जी संस्था आहे ती मनीला या ठिकाणी आहे। मनीला येतं फिलिपाईनच्या राजधानीमध्ये, म्हणजे फिलिपाईनची राजधानी मनीला आहे। या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सागरशास्त्र नावाची संस्था आहे। ही संस्था ठरवत असते की प्रत्येक देशाला समुद्र किनारा किती लागलेला आहे आणि त्या आधारे त्या देशाचं समुद्राच्या किनाऱ्यापासून सागर पृष्ठभागावर किती वर्चस्व आहे आणि सागर तळभागावर किती वर्चस्व आहे। तर यानुसार मग आपण आपल्या देशाचं जर लक्षात घेतलं तर भारताला 7517 किलोमीटर लांबीचा किनारपट्टी लागलेली आहे टोटल। आणि यानुसार भारताचं सागर पृष्ठभागावरती म्हणजे किनारपट्टीपासून सागर पृष्ठभागावरती 12 नॉटिकल मैल इतकं वर्चस्व आहे, म्हणजेच 22 किलोमीटर किनारपट्टीपासून 22 किलोमीटरपर्यंत आपलं वर्चस्व आहे। या ठिकाणचा हा समुद्र म्हणजे भारताच्या मालकीचा समुद्र आहे। या ठिकाणी कुठलाही जहाज येऊ शकत नाही, भारताच्या परवानगीशिवाय जाऊ शकत नाही। तर सागर पृष्ठभागावरचं आपलं वर्चस्व येतं 12 नॉटिकल मैल। आणि सागराच्या तळावरचं वर्चस्व जर बघितलं आपण असं तळावरचं, तर हे तळावरचं
सागराच्या तळावर वर्चस्व येतं 200 नॉटिकल मैल, म्हणजे 370 किलोमीटर. मग आता सागर तळावर वर्चस्व कशासाठी, तर सागर तळावरती ज्या काही खनिज संपदा आहेत त्या खनिज संपदा या ठिकाणी घेण्याकरता, म्हणजे खनिजावरून कुठल्याही देशामध्ये वाद होऊ नये यासाठी सागर तळावरचं सुद्धा वर्चस्व मोजलं जात असतं, सागर पृष्ठभागावरचं सुद्धा वर्चस्व मोजलं जात असतं. ठीक आहे. म्हणजे सागर तळावरचं वर्चस्व म्हणजे काय, थोडक्यात काय, सागर पृष्ठभागाचा जो खालचा भाग आहे, मग त्याचं मासेमारी करणं असू द्या किंवा सागर तळावरती बॉम्बे हाय सारख्या आपले जे काही पेट्रोल उत्पादक जो पट्टा आहे तो पट्ट्यावरती कोणाचं वर्चस्व राहील हे समजण्यासाठी असू द्या, हे सागर तळावरचं वर्चस्व महत्त्वाचे भूमिका पार पडत असतं. तर भारताचं आपण आपलं लक्षात ठेवायचं, आपल्याला टोटल 7517 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टी लागलेली आहे आणि यानुसार आपलं सागर पृष्ठभागावर 12 नॉटिकल मैल म्हणजेच 22 किलोमीटरपर्यंत वर्चस्व आहे आणि सागर तळावरती 200 नॉटिकल मैल म्हणजे 370 किलोमीटरपर्यंत वर्चस्व निर्माण झालेले आहे. तर ह्या सगळ्या घटना घडामोडी या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजेत. तर हे झालं सागर तळाबद्दलची बेसिक माहिती. मग आता या माहितीमध्येच या ठिकाणी आता सागर तळाची रचना आपल्याला या ठिकाणी बघायचं, स्ट्रक्चर बघायचं आपल्याला. ठीक आहे. मग सागर तळ रचनेचे या ठिकाणी 4 भाग पाडले जातात, भूखंड मंच, खंडांत उतार, सागरी मैदानं आणि सागरी डोह किंवा सागरी गर्ता, अशा प्रकारचे ते 4 भाग या ठिकाणी पाडले जातात. मग आता या 4 भागाचा डायग्राम या ठिकाणी आपल्याकडं आहे. आता हा चौथा भाग येतो सागरी गर्ता. तर हे 4 भाग या ठिकाणी पाडले जातात. मग आता हे भाग कसे कसे अगोदर ते समजून घेऊ. की बघा इथं असं लक्षात घ्या, इकडे हा जमिनीचा पार्ट आहे. ठीक आहे. आणि इकडं आता समुद्र लागतोय. मग आता हा समुद्राचा पार्ट आहे, इकडं हा असा सागराचा तळाचा मंद उताराचा भाग लागतो, नंतर तीव्र उताराचा भाग लागतो, नंतर मग सागरी मैदानी प्रदेश, मैदानावर जागोजागी डोंगररांगा आहेत, मैदानावरती जागोजागी खड्ड्याचा भाग आहे, सागरी डोह म्हणतो आपण त्याला, जागोजागी तीव्र उताराचा भाग आहे, सागरी गर्ता म्हणतो आपण त्याला. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हा पाण्याचा भाग आहे, पाण्याचा पृष्ठभाग आहे हा सागराच्या. ठीक आहे. हे पाणी सर्व आणि इकडं हा जमिनीचा पार्ट लागतो असा. हा जमिनीचा पार्ट लागत असतो. आता या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की इकडं हा जमीन आहे, वरचा भाग जर बघितला आपण, आणि हा महासागराचा पार्ट आहे. इथं आपण जर बघितलं सागरा तळाचा हा जो काय मंद उताराचा भाग आहे, नंतर तीव्र उताराचा भाग लागत असतो, नंतर हा मैदानी प्रदेश आहे, मैदानावरती जागोजागी डोंगररांगा आहे, मैदानावरती जागोजागी सागरी डोह लागतात, तीव्र उताराचा भाग असेल तर सागरी गर्ता म्हणतो आपण. तर अशा पद्धतीनं सागर तळ रचनेचे आता पृष्ठभाग तर एकाच लेवलमध्ये आहे, याचे काही प्रकार पाडले जाणार नाही, पण तळ भागामध्ये इथं वेगवेगळे प्रकार पाडले जातात. पहिला जो प्रकार आहे या किनारपट्टीपासून तर इथपर्यंतचा भाग आहे हा पहिला. दुसरा भाग हा तीव्र उताराचा भाग लागत असतो, इथपर्यंतचा भाग आहे. चौथा सागरी मैदान आहे आणि पाचवा आपला तिसरा सागरी मैदानी प्रदेश आहे आणि चौथा लागतो सागरी डोह किंवा सागरी गर्ता. हा सागरी डोह किंवा सागरी गर्ताचा एरिया आहे. बघा ही इथं गर्ता आहे, याला म्हणायचं डोह, सागरी डोह. ठीक आहे. आणि बाकीचा सकल मैदानी प्रदेश लागत असतो. या आधारे यांचे 4 भाग पाडले जातात. पहिल्या भागाला म्हणायचं भूखंड मंच किंवा याला दुसरं नाव आहे समुद्रबुड जमीन. दुसऱ्या भागाला म्हणायचं खंडांत उतार. तिसऱ्या भागाला म्हणायचं सागरी मैदान आणि चौथ्या भागाला म्हणायचं सागरी डोह किंवा सागरी गर्ता. असे 4 भाग पाडले जातात. आता हे भाग कशाच्या आधारे पाडले जातात, खोलीच्या आधारे पाडले जातात. ठीक आहे. मग आता भूखंड मंच जे आहे सागराच्या पृष्ठभागापासून याची जी काही जास्तीत जास्त खोली आहे 100 फॅदम पर्यंत आहे.
ठीक आहे. आणि खंडांत उताराची 100 फॅदमपासून ते जवळपास 2000 फॅदमपर्यंत आहे. आणि सागरी मैदानी जो प्रदेश आहे तो 2000 फॅदमपासून ते 3000 फॅदमपर्यंतचा खोलीचा एरिया आहे. आणि सागरी डोह किंवा सागरी गर्ता जो आहे तो 3000 ते 4000 फॅदम खोलीपर्यंतचा एरिया लागतो. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे 4 भाग लक्षात घेतले पाहिजेत. भूखंड म्हणजे 100 फॅदमपर्यंत खोलीचा पट्टा, खंडांत उतार 100 ते 2000 फॅदम खोलीपर्यंतचा पट्टा आहे, सागरी मैदान 2000 ते 3000 फॅदम खोलीचा पट्टा आहे, सागरी डोह 3000 ते 4000 खोलीचा पट्टा येत असतो. ठीक आहे. आता हे 100 फॅदमच का पकडले गेले तेही लक्षात घ्या. हे बघा, सूर्याची जी किरणं आहे ते पाण्यामध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी 100 फॅदम खोलीपर्यंत जाऊ शकतात, त्याच्या पलीकडे जात नाहीत. याचा परिणाम काय होतो, या ठिकाणी इथपर्यंत किरणं येत असल्यामुळे या ठिकाणी वनस्पती उगवल्या जातात बघा. आणि या प्लवंग नावाची वनस्पती, आणि हे प्लवंग वनस्पती माशाचं आवडतं खाद्य आहे. त्यामुळे हे आवडतं खाद्य खाण्याकरता मासे या पट्ट्यामध्ये येत असतात. ठीक आहे. याला म्हणायचं प्लवंग वनस्पती. आणि या प्लवंग वनस्पतीमध्ये या ठिकाणी मासे मोठ्या प्रमाणात येतात, म्हणून सर्वात जास्त मासेमारी किनारपट्टीजवळच्या पट्ट्यामध्ये चालते. तर हे प्लवंग वनस्पती त्याला कारणीभूत आहे. त्याच्यानंतर मग उताराचा भाग लागतो बघा, तीव्र उताराचा 100 ते 2000 फॅदम आहे. इथं बारीक रीतीचा गाळ येत असतो, कारण इकडून नद्यांनी वाहून आणलेला जो गाळ आहे त्यातलं दगडगोट्याचं गाळाचं संचयन या पट्ट्यात होत असतं आणि बारीक रीतीचं संचयन या पट्ट्यात होत असतं. तर या पट्ट्यात संचित झालेला जो काही गाळ आहे तो निळ्या, तांबड्या किंवा हिरव्या रंगाचा असतो. तर याला भूजन्य गाळ म्हटलं जातं असतं. तर हा भूजन्य गाळाचा पट्टा येत असतो बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर सागरी मैदानी प्रदेश खूप मोठा आहे. खूप मोठा म्हणजे प्रमाण जर बघितलं आपण यांचं, भूखंड म्हणजे ना सागर तळाचा जेवढा भाग आहे, पाची महासागराचा जवळपास 6.5% भाग व्यापला गेलेला आहे. ठीक आहे. 7.5% भाग व्यापला गेलेला आहे. खंडांत उतारांना जवळपास 8.5% भाग व्यापला गेलेला आहे. ठीक आहे. सागरी मैदानाने जवळपास 77.5% भाग व्यापला गेलेला आहे. आणि सागरी डोहोना 6.5% भाग व्यापला गेलेला आहे. म्हणजे आता या ठिकाणी आपण जर बघितलं हे 8 आणि 8 16 आणि हे 6 22. ठीक आहे. 22 आणि जवळपास 78 100%. ठीक आहे. तर सर्वात कमी भाग व्यापला गेलेला आहे सागरी डोह किंवा सागरी गर्ताना. सागरी डोह किंवा सागरी गर्त म्हणजे मंद उताराचा खोलगट भाग किंवा तीव्र उताराचा खोलगट भाग आहे. सागरी मैदानाने जवळपास 77.5% भाग व्यापला गेलेला आहे. म्हणजे सर्वात जास्त सागर तळरचनेचा भाग कशाने व्यापला गेला असेल तर सागरी मैदानांनी भाग व्यापला गेलेला आहे. ठीक आहे. त्याच्या खालोखाल भाग व्यापला गेलेला आहे खंडांत उतारानं. त्याच्या खालोखाल आहे भूखंड मंच आणि सर्वात कमी भाग व्यापला गेला सागरी डोह किंवा सागरी गर्ता. म्हणजे हेही लक्षात घेतलं पाहिजेत की सर्वात जास्त भाग कशाने व्यापला गेलेला आहे, सर्वात कमी भाग कशाने व्यापला गेलेला आहे. जास्त खोलीकडून कमी खोलीकडे जाताना योग्य क्रम असलेला पर्याय या 4चा क्रमांक सुद्धा सांगावा लागतो. कधी कधी कमी खोलीकडून जास्त खोलीकडे जाताना क्रमानं कोणते थर लागतात असे प्रश्न असतात. ठीक आहे. तर या पद्धतीने हे लक्षात घेतलं पाहिजे. हा 7.5% भाग व्यापला गेलेला आहे पूर्ण पृथ्वीवरच्या सागर तळरचनेचा. हा 8.5%, हा 77.5, तो 6.5%. इथं मासेमारी मोठ्या प्रमाणात चालतात आणि इथं दगडगोट्याचा गाळ असतो, इथं बारीक रेतीचा गाळ असतो. सागरी मैदानी प्रदेश सर्वात जास्त भाग व्यापला गेलेला आहे 77.5%. आणि या ठिकाणी मग सागरजन्य गाळ मोठ्या प्रमाणात आढळत असतो. सागरजन्य गाळ म्हटलं तर सागरातील वनस्पती प्राण्यांच्या अवशेषापासून तयार होणारा गाळ. सागरामध्ये डायटॉम सारख्या वनस्पती, सारागासो सारख्या वनस्पती असतात. यांचं एक जीवनचक्र असतं. त्यांचं जीवनचक्र कंप्लीट झालं की त्यांच्या मृत पेशीपासून तयार झालेला गाळ असतो, याला म्हणायचं सागरजन्य गाळ. त्याच्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्राणी आढळतात. मासे आढळतात, कासव असतात, रेडिओलॅरियन सारखे कीटक असतात किंवा प्राणी असतात ते. ठीक आहे. त्याच्यानंतर डायटॉम असतात. त्याच्यानंतर ग्लोबिजिरिना सारखे जीवाणू असतात. त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं प्रवाळ कीटक आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी वेगवेगळे सूक्ष्म जे प्राणी पाण्यातले यांचा एक जीवनकाल असतो. त्यांचा जीवनकाल कंप्लीट झाला की त्यांच्या मृत शरीरापासून जो गाळ तयार होतो तो या पट्ट्यातच संचित होत असतो. आणि अशा पद्धतीनं सागरातल्याच वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषापासून तयार झालेला जो गाळ आहे त्या गाळाला म्हणायचं सागरजन्य गाळ. आणि सागरजन्य गाळ या 2 पट्ट्यात आढळतो, सागरी मैदान आणि सागरी डोह.
आणि भूजन्य गाळ म्हणजे नदीनं वाहून आलेला जो गाळ आहे तो या दोन भागात आढळतो, भूखंड मंच आणि खंडांत उतार भागामध्ये. ठीक आहे. तर या पद्धतीनं हा सागरी डोहाचा आणि सागरी गर्ताचा भाग येतो असतो. ठीक आहे. आता सागरी डोहामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे, मंद उताराचा थोडा खोलगट भाग असेल तर डोह आणि तीव्र उताराचा भाग असेल तर गर्ता. यांनी जवळपास 6.5% भाग व्यापल्या गेलेले आहेत. ज्या ठिकाणी दोन भूखंड किंवा दोन भूभाग एकत्र येतात किंवा सागराचा तळभाग आणि जमिनीचा भूखंड एकत्र येतो त्या ठिकाणी जास्तीत जास्त गर्ता निर्माण होताना दिसतात. तर या ठिकाणी टोटल पृथ्वीचा जर विचार केला तर जवळपास 57 गर्ता आहेत. ठीक आहे. यातल्या 32 गर्ता प्रशांत महासागरात म्हणजे पॅसिफिक महासागरात आहे. 19 गर्ता ज्या आहेत त्या अटलांटिक महासागरात आहे आणि 6 गर्ता हिंदी महासागरात आहे. तर अशा टोटल पृथ्वीवरती 57 गर्ता आहेत. या 57 गर्तांना 6.5% भाग व्यापला गेलेला आहे. बाकीची डोह पण येतात. मग आता प्रशांत महासागरातली सर्वात खोल गर्ता येत असते मारियाना गर्ता. 11,022 मीटर खोलीची येत असते. अटलांटिक महासागरातील सर्वात खोल गर्ता येते पोर्टो रिको गर्ता. ही येते 8,385 किलोमीटर मीटर. ठीक आहे. आणि हिंदी महासागरातली सर्वात खोल गर्ता येत असते सुंदा गर्ता. ही येते असते 7,456 मीटर. तर प्रत्येक महासागरामध्ये या ठिकाणी सर्वात खोल गर्ता कुठल्या कुठल्या आहेत हे लक्षात ठेवा. मारियाना गर्ता पॅसिफिक महासागरातली सर्वात खोल गर्ता आहे. पोर्टो रिको गर्ता अटलांटिक महासागरातली सर्वात खोल गर्ता आहे. सुंदा गर्ता हिंदी महासागरातली सर्वात खोल गर्ता आहे. सर्वात जास्त गर्ता येतात प्रशांत महासागरात म्हणजे पॅसिफिक महासागरामध्ये. अटलांटिक महासागरात 19 आहे. सर्वात जास्त खोलीच्या गर्ता पॅसिफिक महासागरातच आहे आणि पॅसिफिकच्या पश्चिम भागात म्हणजे आशिया खंडाच्या पूर्व भागामध्ये सर्वात जास्त गर्ता येतात बघा. तर अशा पद्धतीने या गर्ताबद्दलची थोडक्यात माहिती आपल्याला असावी. मग आता या गर्ताबद्दल या ठिकाणी आपण दिलेले आहेत बघा. पॅसिफिक महासागरात 32 गर्ता आहे, इथं 19, इथं 6 गर्ता आहे. सर्वात खोल गर्तानुसार मारियाना गर्ता सर्वात खोल आहे. 2 नंबरला टोंगो आहे, 3 नंबरला क्युराईल आहे, 4 नंबरला स्वायर आहे. ठीक आहे. या चारही पण पहिल्या गर्ता या ठिकाणी पॅसिफिक महासागरात आहे. पोर्टो रिको गर्ता अटलांटिक महासागरात आहे 8,385. रोमशे अटलांटिक महासागरातच आहे आणि नंतर मग सुंदा गर्ता लागतो बघा. ठीक आहे. पण आपण मग एक पॅसिफिकची घेतली, एक या ठिकाणी अटलांटिकची घेतली आणि एक हिंदी महासागरातली घेतली. तर असंही तुम्ही लक्षात घेऊ शकता. तर या पद्धतीनं सागराच्या तळाची रचना लक्षात घ्यायची आणि हा डायग्राम लक्षात ठेवायचा. हा डायग्राम असं लक्षात ठेवला की या ठिकाणी मग प्रश्न कसे आलेले ते लक्षात घ्यायचे. मागच्या वेळेस राज्यसेवा प्रिलिमला प्रश्न होता किनारपट्टीजवळ. किनारपट्टी म्हणजे जिथं समुद्र आणि जमीन एकत्र येतो तो एरिया. किनारपट्टीजवळच्या सागर तळ रचनेच्या मंद उताराच्या भागाला काय म्हणतात? तर याला म्हणायचं भूखंड मंच किंवा समुद्रबुड जमीन. एक वेळेस प्रश्न होता सागरी मैदानावरती तीव्र उताराच्या खोलीचा जो पार्ट आहे त्याला काय म्हणतात? तर सागरी गर्ता म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी एक वेळेस प्रश्न होता सागर तळ रचनेचा सर्वात जास्त खोलीकडून कमी खोलीकडे जाताना क्रमानं योग्य क्रम असलेला पर्याय कोणता आहे? तर सर्वात खोल असते गर्ता, नंतर सागरी डोह, नंतर मग सागरी मैदान, नंतर मग खंडांत उतार आणि सर्वात कमी खोलीचा येतो भूखंड मंच. असंही लक्षात ठेवा. कधी कधी विचारतात सर्वात जास्त भाग कशाने व्यापला गेलेला आहे? तर सागरी मैदानाने व्यापला गेलेला आहे. सर्वात कमी भाग कशाने व्यापला गेला असेल तर सागरी डोहाने व्यापला गेलेला आहे. तर या फॉर्मॅटमध्ये प्रश्न आलेले आणि यावरून आणखीन त्याच पद्धतीमध्ये काय काय प्रश्न तयार होऊ शकतात याचा तुम्ही एक अंदाज बांधू शकता आणि या अंदाजाच्या आधारे पुढे गेलं की नंतर बऱ्याच प्रश्नाची उत्तर देता येईल. ठीक आहे.